नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 17 ऑगस्ट 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न पाहणार आहोत आणि त्यांची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे। तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। ठीक आहे, तर वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, प्रश्न आहे पहिला, ऑगस्ट 2024 मध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्ड म्हणजेच NSGच्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, अनीश दयाल सिंग यांना। कोणाला? अनीश दयाल सिंग यांना। ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार CRPF महासंचालक अनीश दयाल सिंग यांच्याकडे सोपवलेला आहे। तर नलिन प्रभातच्या जागी अनीश दयाल सिंग त्यांच्या भूमिकेत दिसणार आहेत। तर अनीश दयाल सिंग हे 1988 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। याआधी अनीश दयाल सिंग यांनीही ITBP महासंचालक म्हणून काम केलेले आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, आपण NSG विषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात। तर मराठीमध्ये अर्थ आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि लॉंग फॉर्म होतोय नॅशनल सिक्युरिटी गार्ड, लक्षात ठेवा। आणि स्थापना झालेली आहे NSG ची 22 सप्टेंबर 1986 मध्ये। मुख्यालय आहे नवी दिल्ली, लक्षात ठेवा। आणि कॅबिनेट मंत्री कोण आहेत सध्याचे? अमित शहा आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे, ऑगस्ट 2024 मध्ये थायलंडचे सर्वात तरुण पंतप्रधान कोण बनलेले आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो 2024 च्या परीक्षेसाठी। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पाइतोंगतार्न शिनावात्रा, लक्षात ठेवा मित्रांनो। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात शॉर्टमध्ये। थायलंड हा देश आशिया खंडामध्ये आहे, लक्षात ठेवा। राजधानी आहे बँकॉक आणि चलन आहे थाई बात। ठीक आहे, तर यानंतर तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटनेने WHO दुसऱ्यांदा कोणत्या आजाराला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, एमपॉक्स। या कोणत्या आजाराला? एमपॉक्सच्या। ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। जागतिक आरोग्य संघटनेने 2 वर्षात दुसऱ्यांदा एमपॉक्सला जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे। तर डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये व्हायरल संसर्गाचा उद्रेक झाल्यानंतर ही घोषणा आली आहे, जी शेजारच्या देशांमध्ये पसरलेली आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। या वर्षी 17,000हून अधिक प्रकरणे आणि 500हून अधिक मृत्यू झाले आहेत, त्यापैकी बहुतेक काँगोमध्ये आहेत, लक्षात ठेवा। तर यापूर्वी जुलै 2022 मध्ये एमपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आलेली होती। तर एमपॉक्स पूर्वी मंकीपॉक्स म्हणून ओळखला जात होता। हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे। त्याच्या लक्षणांमध्ये पुरळ, फोड येणे, ताप यांचा समावेश होतो, लक्षात ठेवा मित्रांनो। तर जागतिक आरोग्य संघटनाविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात। तर लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, लक्षात ठेवा मित्रांनो WHO चा लॉंग फॉर्म। आणि स्थापना झालेली आहे 7 एप्रिल 1948 मध्ये। मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंडमध्ये। आणि सध्याचे महासंचालक कोण आहेत? टेड्रोस अधानोस घेब्रेयेसस, लक्षात ठेवा मित्रांनो। आणि चौथा प्रश्न आहे, 2024 साली शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात जुने सौर कॅलेंडर कोठे शोधले आहे? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, तुर्की येथे। कोठे शोधलेले आहे? तुर्की येथे। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। जगातील सर्वात जुने सौर कॅलेंडर तुर्कीच्या दक्षिण भागात सापडलेले आहे। हे कॅलेंडर तुर्कीमधून गोबेकली टेपो येथे सापडलेल्या सुमारे 12,000 वर्ष जुन्या स्मारकांच्या खांबावरील खुणांवर आधारित आहे। तर ब्रिटिश पुरातत्व शास्त्रज्ञांनी ही चिन्हे शोधलेली आहेत, लक्षात ठेवा। तर एडिनबर्ग विद्यापीठातील तज्ज्ञांनी या खुणांचे विश्लेषण केले आहे आणि त्यांना असे आढळले आहे की एका खांबावर 365 व्ही आकाराच्या खुणा आहेत। संशोधकांचा असा विश्वास आहे की प्रत्येक चिन्ह एक दिवस दर्शवते, लक्षात ठेवा। तर तुर्कीविषयी मित्रांनो आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात। तर हा युरोपियामध्ये स्थित एक देश आहे। कोणता देश? तुर्की देश। तर राजधानी आहे अंकारा आणि चलन तुर्की लिरा आहे। आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? रेपेस तय्यिप एर्दोगान। कोण आहेत? रेपेस तय्यिप एर्दोगान। ठीक आहे, तर प्रश्न 5वा आहे, प्लास्टिक खाणारी बुरशी कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी शोधलेली आहे? तर याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, जर्मनी, लक्षात ठेवा।
जर्मनी. ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. जर्मन शास्त्रज्ञांनी प्लास्टिक खाऊ शकणारी बुरशी शोधलेली आहे. हे प्लास्टिक प्रदूषणाच्या जागतिक समस्येचा सामना करण्यास मदत करू शकतात. तर अभ्यासात 18 बुरशीजन्य स्ट्रेन ओळखले गेले, त्यापैकी 4 प्लास्टिकमध्ये गुंतलेले होते. लक्षात ठेवा. तर विशेष त्यात पॉलियुरेथेन नष्ट करण्याची मजबूत क्षमता असल्याचे दिसून आलेले आहे. तर मित्रांनो, यानंतर आपण जर्मनी विषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. युरोपमधील देश आहे जर्मनी, लक्षात ठेवा, आणि राजधानी आहे बर्लिन आणि चलन युरो आहे. लक्षात ठेवा. आणि कुलपती कोण आहेत? कोलाफ स्कॉल्ज. कोण आहेत कुलपती? कोलाफ स्कॉल्ज. ठीक आहे. आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत फ्रँक वॉल्टर स्टीनमायर. लक्षात ठेवा मित्रांनो. तर प्रश्न आहे 6वा. मध्य आणि उत्तर भारतातील 90 मेगावॅट वीज निर्मिती करणारा सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प ऑगस्ट 2024 मध्ये कोणत्या राज्यातील ओंकारेश्वर मध्ये कार्यान्वित झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, मध्य प्रदेश. लक्षात ठेवा, मध्य प्रदेश. ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. मध्य आणि उत्तर भारतातील 90 मेगावॅट वीज निर्मिती करणारा सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे कार्यान्वित झालेला आहे. तर हा प्रकल्प केंद्रीय अक्षय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत विकसित करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे SJVN ची एकूण स्थापित क्षमता 2466.50 मेगावॅट वर पोहोचलेली आहे. तर या प्रकल्पामुळे 2.3 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि 2070 पर्यंत 0 कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या केंद्र सरकारच्या मिशनमध्ये महत्त्वपूर्ण योगदान मिळेल. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, आपण सतलुज जलविद्युत निगम विषयी शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर स्थापना झालेली आहे मित्रांनो 1988 मध्ये आणि मुख्यालय शिमला, हिमाचल प्रदेश मध्ये आहे. आणि सध्याचे CMD कोण आहेत? सुशील शर्मा आहेत. कोण आहेत? सुशील शर्मा. ठीक आहे. आणि मध्य प्रदेश विषयी देखील आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर मध्य प्रदेशची स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. राजधानी भोपाळ आहे आणि मुख्यमंत्री मोहन यादव आहेत. लक्षात ठेवा. आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? मंगूभाई पटेल आहेत राज्यपाल. लक्षात ठेवा, मध्य प्रदेशचे. तर यानंतर 7वा प्रश्न आहे 27वी नॅशनल काँग्रेस ऑन ई-गव्हर्नन्स परिषद कोठे आयोजित केली जाईल? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मुंबई, महाराष्ट्रामध्ये. कोठे केली जाईल? मुंबई, महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे. तर मित्रांनो, याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. 3 आणि 4 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथील जिओ वर्ल्ड कॉन्फरन्स सेंटर येथे 27वी नॅशनल काँग्रेस ऑन ई-गव्हर्नन्स परिषद होणार असून त्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. तर प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. तर मित्रांनो, 2024 परिषदेची थीम काय आहे? विकसित भारत, सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण. लक्षात ठेवा मित्रांनो, थीम खूप महत्त्वाची आहे. तर यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात. तर स्थापना झालेली आहे 1 मे 1960 मध्ये. राजधानी मुंबई आहे. लक्षात ठेवा. आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत. आणि राज्यपाल आहेत सध्याचे CP राधाकृष्णन आहेत. कोण आहेत राज्यपाल? CP राधाकृष्णन. ठीक आहे. यानंतर मित्रांनो, प्रश्न आहे 8वा. ऑगस्ट 2024 मध्ये जम्मू आणि काश्मीरचे विशेष महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नलिन प्रभात यांची. कोणाची? नलिन प्रभात यांची. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. आंध्र प्रदेश केडरचे 1992 बॅचचे IPS अधिकारी नलिन प्रभात यांची जम्मू आणि काश्मीरचे विशेष महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर पुढील पॉइंट आहे RR स्वेन यांच्या निवृत्तीनंतर नलिन प्रभात ऑक्टोबर 2024 पासून दलाची कमांड सांभाळतील. लक्षात ठेवा. तर जम्मू काश्मीर विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती पाहून घेऊयात मित्रांनो. हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षात ठेवा जम्मू काश्मीर. तर स्थापना आहे 31 ऑक्टोबर 2019 मध्ये झालेली आहे. तर मित्रांनो, राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. लक्षात ठेवा. तर प्रश्न 9वा आहे दहशतवादाविरोधी मुद्द्यांवर 14वी भारत ऑस्ट्रेलिया संयुक्त कार्यगटाची बैठक कोठे झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नवी दिल्लीमध्ये झालेले आहे. कोठे? नवी दिल्ली. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो, प्रश्न 10वा घेतोय मी आणि शेवटचा प्रश्न आहे भारताचे 10वे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी कोणत्या दिवशी साजरा केली जाते? लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 16 ऑगस्ट दिवशी. कोणत्या दिवशी? 16 ऑगस्ट या दिवशी. ठीक आहे. तर
याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 16 ऑगस्ट रोजी भारताचे 10वे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. तर त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झालेला होता. त्यांनी 1996 ते 2004 पर्यंत भारताचे 10वे पंतप्रधान म्हणून काम केलेले आहे. तर 16 ऑगस्ट 2018 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले होते. तर अटल बिहारी वाजपेयी यांना पद्मविभूषण 1992 मध्ये भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मानासह अनेक पुरस्कार मिळालेले आहे. लक्षात ठेवा. तर भारतरत्न हा पुरस्कार भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान देखील मिळालेला आहे 2015 मध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. जर तुम्ही कालचा व्हिडिओ मन लावून पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. मित्रांनो प्रश्नाकडे वळूया. तर नवीन केंद्रीय गृह सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.